नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत अशा अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतींमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने भोगवाटा रिक्त करावा, असं आवाहन आज झालेल्या बैठकीत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती कोणतीही दुर्घटना घडू नये, जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पावसाळ्यामध्ये इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे निर्देशही त्यांनी दिले असल्याचे यावेळी सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु अशा इमारतीमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्त करून त्यांची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी, असंही राव यांनी नमूद केलं आहे. प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यास वक्तव्य न आणता उर्वरित कालावधीकरता भोगवाटा रिक्त करावा. कोणतीही जीवितहानी होऊ नये, प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा, हाच महानगरपालिकेचा हेतू असल्याचं यावेळी आयुक्तांनी नमूद केलं. ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तींची सूचना आधीच प्राप्त झाली आहे अशा इमारतींमधील कमिटींकडून स्थिरता अहवाल 7 दिवसांच्या कालावधीत पाठवण्यात यावे, असं यावेळी आयुक्तांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 96 अतिधोकादायक इमारती होत्या, त्यापैकी 47 रिक्त झाल्या आहेत. 29 इमारतींचे तळमजला बांधकाम कायम ठेवून वरचे मजले पाडण्यात आले आहेत. तसेच सुमारे 20 इमारती अजूनही काही प्रमाणामध्ये व्याप्त आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच कळवा विभागासाठी नजीब मुल्ला त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णवाहिका लोकार्पण व कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना 3 लाख वह्यांचे वाटप सुरू करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळवा विभाग कार्यालयाचे आशर आर्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारेगाव तलावासमोर प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी नजीब मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कळवा विभागासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली आहे. तसेच कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना 3 लाख वह्या वाटपाची सुरुवात केली आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, राजेंद्र साप्ते, मंगलताई कळंबे, अनिता गौरी, गणेश कांबळे, उमेश पाटील, माजी परिवहन समिती सदस्य तक्की चेऊलकर, श्याम पाटील, शिवसेना शहर प्रमुख नरेश शिंदे, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, मोहसिन शेख, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील पाटील, विशाल गांगुर्डे, महिला अध्यक्ष वनिताताई गोतपगार, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हुसेन मणियार यांसह इतर पदाधिकारी व कळव्यातील महायुतीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुझे
आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त कळवा विधानसभा क्षेत्र, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात कळवा विभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा आज उद्घाटन माननीय माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आज कळव्यातील तमाम नागरिक इथे उपस्थित मोठ्या संख्येने आहेत। आमचे महायुतीतले ज्येष्ठ पक्ष सहकारी, शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी, त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माजी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत। माझ्या बरोबर प्रकाश बर्डेजी माजी नगरसेवक राजनाथ यादवजी माजी उपमहापौर, शिवसेनेचे नेते राजू साप्तेजी, कळंबेताई हे सर्व इथे उपस्थित आहेत। भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आलेत। एक उणीव होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे, लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे ते क्लिअर कट आपल्याला दिसतं की नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे, नागरिकांना एक बदल पाहिजे, नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे, आपला हक्काचा मुलगा पाहिजे जे त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतात। अहंकारचा विनाश करायचा आहे म्हणून आज या कार्यालयात आम्ही जी कामं फक्त घोषणापत्रावर होती आता खरोखर नागरिकांच्या हिताची कामं करण्याच्या ध्येयाने आम्ही कळव्यामध्ये आलेलो आहोत। राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कळवा विभागाच्या या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे। या उद्घाटनाप्रसंगी माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीबजी मुल्ला, त्याचप्रमाणे कळवा विभागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर राजेंद्रजी साप्ते, माजी नगरसेविका कळंबेताई, आमचे राजनाथजी यादव, माझ्याबरोबर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या वनिताताई गोतपगार, बिरू वाघमारे असेल, संदेश असेल, मोहसिन असेल, राष्ट्रवादीचे संपूर्ण आमचं ठाण्याचं परिवार आज या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे। महायुतीचा आमदार कळवा मुंब्र्यातनं 2024च्या विधानसभेमध्ये विजयी झालेला असेल, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे धडाडीचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने अनेक विकास कामं पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला दिसतील। नुकताच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी 50 कोटीचा निधीचा पहिला टप्पा आम्हाला दिला। मागच्या वर्षी डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी 55 कोटीचा निधी दिला होता, तरीही काही लोक चॅनेल समोर येऊन रडत असतात, निधी मिळाला नाही, निधी मिळाला नाही, निधी मिळाला नाही। त्यांचा त्यांना लखलाभ, पण मुंब्र्याचा आणि कळव्याचा खरा विकास करण्यासाठी आम्ही महायुती म्हणून सज्ज आहोत। मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात 32 एनडीआरएफच्या जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे। एनडीआरएफच्या टीमने 1.5 महिन्यात 200हून अधिक लोकांचे प्राण वाचवले। कडवली फार्म हाऊसमध्ये 156 लोक अडकलेत, सर्वांची सुखरूप सुटका केली आहे। डोंबिवली कंपनीमध्ये स्फोटानंतर लागलेल्या आगीतून अनेकांना मदत करणाऱ्या एनडीआरएफच्या टीमने मुंब्रा टेकडीवर अडकलेल्या 5 मुलांना जीव धोक्यात घालून वाचवले। ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 महिलांसह 32 सदस्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे। या टीमकडे सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य असून विविध आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना कसे वाचवायचे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचवायचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे। सध्या ही तुकडी ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाकडे आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी पाठवली जाईल। आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा एखादी इमारत कोसळते किंवा भूस्खलन होते तेव्हा एनडीआरएफची टीम ताबडतोब टेकड्यांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना मदत करण्यास सुरुवात करते।
श्रीमा विद्यालय घोडबंदरच्या वतीने आषाढी एकादशीचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शाळेचा परिसर गजबजून गेला होता। आषाढी एकादशी निमित्त संतांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली। या सोहळ्यामध्ये श्रीमा विद्यालय व श्रीमा बालनिकेतन या दोन शाळांमधील सुमारे 190 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा धारण करून अभंगांच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट उलगडून दाखवला। विद्यार्थ्यांनी भजन, कीर्तन, नृत्य आणि संतांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली। विद्यार्थ्यांचे प्रदर्शन अतिशय मनमोहक होते आणि त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली। तसेच विविध प्रकारच्या संतांच्या वेशभूषा देखील या ठिकाणी मुलांनी धारण करून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। अविद्या ग्रंथि भेदने अर्घं समर्पयामि गुरुदेवाय नमः। पूर्ण स्मरण करने के लिए निर्मल मन जन सो मोहि पावा। भगवान कहते हैं कि निर्मल मन हो जाएगा तब गुरु मिलेंगे। हम अपने जीवन को निर्मल कर रहे हैं, मन को निर्मल कर रहे हैं, बुद्धि को निर्मल के वस्त्रों से अच्छी प्रकार से सुखाएंगे। उस इस रूप धूप हम आपको अर्पण कर रहे हैं। जैसे धूप सुगंध संसार, क्योंकि माता जी का सूत्र रहा है वसुधैव कुटुंबकम, ये संपूर्ण वसुधा पूरी धरती ही मेरा परिवार है। धन्यास्मि श्री गुरुदेवाय नमो नमः। दीप अर्पण करेंगे। तमसो मां ज्योतिर्गमय, हे मां, हे जगत की जननी। तो या ब्रह्मवित्तमः ब्रह्म पुण्यांतरासान्तः निरन्तरः इवानलः हरिद्रा कुंकुमं समर्पयामि। गुरुदेव आप हार ग्रहण करिए। ओम एनेन खडलिंग सूत्रेण कृता तत्पर्यामलितो तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। पुष्पमालिकां समर्पयामि। नाना सुगंधि पुष्पाणि यथा काल भवोद्भवः। पुष्पमालां समर्पयेत् बकुला चंपको जाता। पारिजातं यथा पुष्पैः। काळ महिन्यानुसार रामराज्य येणारच आहे। जसे पहाट होणे कोणी थांबवू शकत नाही, तसे रामराज्यरूपी हिंदू राष्ट्राचे निर्माण कुणीही थांबवू शकत नाही। रामराज्यरूपी हिंदू राष्ट्राची स्थापना होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही तर साथीदार व्हायचं आहे। आपणही रामराज्यात राहण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनलं पाहिजे। आजच्या भाषेत सांगायचे तर साधना हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा परवाना आहे। सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो। आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची ओढ असो वा नसो, एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठी साधना करणे महत्त्वाचं आहे। त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया, असं प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीच्या डॉ. दीक्षा पेंडभाजे यांनी आनंद प्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना या विषयावरती मार्गदर्शन करताना केले। म्हणजेच रामराज्यरूपी हिंदू राष्ट्र येण्यासाठी आपत्काळ येणं हेही अटळ आहे, किंबहुना त्याला प्रारंभही झाला आहे। आपण सुद्धा गेल्या 3-4 वर्षापूर्वी कोरोनाच्या संदर्भातल्या घटना, विश्वव्यापी किती सगळ्यांना त्रास झाला ते पाहिलं आहे, अनुभवलं सुद्धा असेल। रशिया युक्रेन यांच्यावर कितीतरी महिने, वर्ष युद्ध चालू आहे। हमास इस्रायल यांचेही युद्ध चालू आहे आणि तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल हे कोणालाच सांगता येणार नाही। द्रष्टे संत भविष्यवेत्ते यांनीही सांगितलेले आहे की येणारा काळ म्हणजे पंचमहाभूतांचा तांडव असेल। मग या आपत्काळात तरुण जाण्यासाठी साधनेचे बळच आवश्यक आहे। बिघडलेलं ऋतुचक्र आणि आपण जी आताची स्थिती पाहत आहोत त्यातून आपण ते सगळंच अनुभवत आहोत, आपल्याला जाणीव सुद्धा होत आहे।
मागच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या आपत्काळात तरुण जाण्यासाठी ज्या आध्यात्मिक बळाची आपल्याला आवश्यकता आहे त्यासाठी आपण साधनेचा संकल्प करूया. गुरुतत्वाला अपेक्षित असलेली साधना होण्यासाठी सर्वांना शक्ती, बुद्धी आणि भक्ती प्रदान व्हावी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी समर्पित भावाने अखंड प्रयत्न करून प्रेरणा मिळावी, अखंड प्रयत्नांची प्रेरणा मिळावी असे मी गुरुतत्वाच्या चरणी प्रार्थना करते आणि गुरुचरणी माझ्या वाणीला विराम देते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.